नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी आता आली वरळी या परिसरामध्ये। नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आपल्या पालकांना नेहमी प्रश्न असतो की मुलांना अशी डिश बनवावी की जी हेल्दी सुद्धा असेल आणि ज्यातून त्यांच्या पोटामध्ये सर्व भाज्या सुद्धा जातील। तर तात्पर्य असं की आजच्या भागात आम्ही तुमच्यासाठी अशीच एक रेसिपी घेऊन येत आहोत की जी मुलांना आवडेल सुद्धा, बघताच क्षणी ते तुम्हाला लाड सुद्धा आणि प्रेमाने म्हणतील सुद्धा की वा आई, आज काहीतरी माझ्या आवडीचं बनवलंय। आणि अशीच रेसिपी आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत जी मुलांना आवडेल आणि त्यांच्यासाठी तेवढीच हेल्दी आणि पौष्टिक सुद्धा असेल। तर चला मंडळी, जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडून अशी हेल्दी आणि छानशी रेसिपी शिकूया। तर मंडळी, मी आता आले आहे परब कुटुंबामध्ये, जे राहतात ग्रँड फोर्ट चिखलवाडी येथे। तर परब कुटुंबाशी मी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे आणि त्या म्हणजे कुटुंबाचे घरच्या शेफ कडून एक छानशी रेसिपी शिकणार आहे। नमस्कार, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ मध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे। मला तुझं नाव आणि तू सध्या काय करते तुझ्याबद्दल थोडक्यात माहिती सांगशील? नमस्कार मॅम, माझं नाव मेघा प्रफुल्ल परब। फर्स्ट ऑफ ऑल मी तुमचं धन्यवाद मानते की तुम्ही आलात आणि मला ही रेसिपी बनवायचं आणि आम्ही पण थँक्यू, कारण आम्ही सुद्धा खूप एक्साइटेड आहोत की आज आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना काहीतरी नवीन रेसिपी शिकायला मिळणार आहे। काय सांगशील, काय करते सध्या? मी घरी आहे, मला 4 महिन्याची मुलगी आहे, सो मी हाऊस मदरच आणि हाऊस वाईफच आहे सध्या तरी। पण मी पहिली हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जॉबला होती, सो मी आता सध्या ब्रेक घेतला आहे माझ्या करिअर मधून। हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर जरीर उडवादिया त्यांचे जे TB पेशंट असते त्या TB पेशंटचा एक प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टच्या अंडर मी जॉब करत होती। म्हणजे मी पुरा डॉक्युमेंटेशन डेटा हँडल करायची। आणि मी पार्ट टाइम ॲज अ म्हणजे बाय प्रोफेशन मी न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन पण आहे, योगा ट्रेनर पण आहे आणि फिटनेस ट्रेनर पण आहे। सो मी पार्ट टाइम ते पण करते, जशी क्लायंटला रिक्वायरमेंट असते तसं मी त्यांना कस्टमाइज न्यूट्रिशनल डाएट बनवून देते। आणि मग तू हे क्लायंट वगैरे घेणं चालू आहे की ब्रेक? तसं नाही, मी पूर्ण ब्रेक घेतला नाही। जेव्हा मला पोटामध्ये होती ही माझी मुलगी तेव्हा मी 3 to 4 month मध्ये मी माझ्या 2-3 क्लायंटला मी योगा शिकवत होती। सो मी तसा ब्रेक घेतला, म्हणजे जशी जवळ आली तेव्हापासून ब्रेक घेतला। मेघा, मी तुला ह्यावर एक प्रश्न विचारेन। खूप वेळेला ना मुलींचं आपल्या आयुष्यात असं होतं की पीक पॉइंट येतो आपल्या करिअरचा आणि त्यावेळेला कुठेतरी आई पण येतं आणि मग असं होतं की काय निवडायचं, नेमकं आपण आपलं करिअर निवडायचं की आई पण निवडायचं? तर तू काय सांगशील याबद्दल? ह्याबद्दल मला पण थोडं जमलिंग झालेलं की लाईक करिअर की पहिला आई होणं, पण नाही, मला आई होणं हे जास्त इम्पॉर्टंट होतं, म्हणून मी फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे आई होण्यासाठी दिली। कारण की करिअर कसं मी नंतरही करू शकते आणि मी जॉब नंतरही मी सर्च करून मिळवू शकते किंवा मी नंतरही रिजॉईन करू शकते। सो म्हणून मी पहिली प्रायोरिटी आईला दिली, कारण काय माझ्यासाठी हे महत्वाचे क्षण होते की मी आता आई होणं इम्पॉर्टंट होतं आणि ते फार कमी म्हणजे भाग्याचे क्षण असतात पण होणं। कारण की आता माझं एज 35 इयर्स ओल्ड आहे, बघून वाटत नाही। हो, सगळेच बोलतात मला ऍक्च्युली। सो मला लवकर म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं की तुझं एजनुसार तू लवकर आई होणं इम्पॉर्टंट आहे। सो मला त्यांनी ऍक्च्युली सांगितलेलं की जर एजनुसार तुझं जात आहे तर तुला नाही तर IVF करावी लागेल। पण मी स्वतः प्रॉपर 1 month मध्ये मी स्वतःला तयार केला, मी योगा केला आणि प्रॉपर डाएट माझा मी प्लॅन केला आणि त्याप्रमाणे मी माझ्यावर प्रयत्न केले आणि मी 1 month मध्ये मला रिझल्ट मिळाला। म्हणजे तू पूर्णपणे नॅचरल कन्सीव्ह केलं आणि त्याच्यासाठी तू योगाचा खूप मोठा आणि डाएटचा। मी त्यावरूनच विचारेन की काय तू आता जे कोणी कन्सीव्ह करतायत, बिकॉज यू आर ऑल्सो अ न्यूट्रिशनिस्ट आणि तू डाएट सुद्धा सांगतेस, तर काय सांगशील, टिप्स काय देशील की जर का कोणाला नॅचरल कन्सीव्ह करायचंय तर कुठलं डाएट त्यांनी फॉलो केलं पाहिजे किंवा काय योगा त्यांनी किती महत्वाचं आहे ह्या सगळ्यासाठी? नक्की सांगेन मी, कारण की प्रत्येकालाच हे क्षण हवे असतात। आई होणं हे खूप महत्वाचे आणि इम्पॉर्टंट क्षण आहे आणि आनंदाचे क्षण असतात। त्यामुळे प्रत्येक जण तर
प्रयत्न करतच असतात. काही जणांना टेन्शन तर येतच, टेन्शनमुळे ते त्यांची लाईफ पण स्पॉइल करतात. पण मी त्यांना सांगेन की फर्स्ट तुम्ही स्ट्रेस फ्री व्हा, मेन म्हणजे. कारण की तुम्ही होत नाहीये किंवा तुम्हाला डॉक्टर काहीतरी सांगताय की मला हे करायचं आहे, IVF करायचं आहे, सो तुम्ही टेन्शन घेऊ नका. पहिले स्ट्रेस फ्री व्हा, की तुम्ही बघा, पहिले तुम्ही तुमच्या स्वतःच्या बॉडीवर लक्ष द्या. स्वतःच्या बॉडीला काय रिक्वायरमेंट आहे ते तुम्ही पहिलं बघा. की तुम्ही नेहमी म्हणजे सकाळी उठून ऍटलिस्ट तुम्ही सकाळी म्हणजे न्यूट्रिशन पर्पज तुम्ही म्हणाल की बदाम खायला पाहिजेत, पुन्हा अक्रोड वगैरे खायला पाहिजे. तुमचा नेहमीचा सकस आहार असायला पाहिजे तुम्हाला नॅचरली कन्सिव्ह करायचं असेल तर. आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःला अर्धा तास दिला पाहिजे म्हणजे स्वतःच्या बॉडीसाठी एक्सरसाइज करण्यासाठी, की जेणेकरून तुम्ही मेंटेन राहाल आणि तुमचे जे एक जे असणार आहे ते हेल्दी होण्यासाठी. म्हणजे बाळ हेल्दी होण्यासाठी आपण योगा आणि त्यासोबत सकस आहार पूर्ण महत्वाचा आहे. आईपण मध्ये खरं तर खूप क्षण असतात आनंदाचे असतात. तुझ्यासाठी आईपणचा एक असा कुठला क्षण की जो खूप आनंदाचा आहे? जेव्हा मी स्वतः आता माइंड मध्ये प्लॅन केलेला की मला 1 month मध्ये व्हायचंच आहे. म्हणजे मी मे लास्ट इयरच मे किंवा जून पकडा, मे ते जून मध्ये मी प्लॅन केलेला की मला आई व्हायचं, सो मी बेबी प्लॅन करायचं. सो मी त्याप्रमाणे माझा स्वतःचा डाएट प्लॅन केला. मी योगाचा मी असा टायमिंग फिक्स नव्हता केला, जसा मला टाइम मिळत होता तसा मी अर्धा तास मी स्वतःसाठी काढायचा आणि मी योगा करायची. आणि मला जुलैमध्ये ऍट द एंड ऑफ द मंथ मला पॉझिटिव्ह रिझल्ट आला. मी स्वतः अनुभवलंय की आपण जेवढे पॉझिटिव्ह वाईब्स ठेवू आपल्या तेवढा ते पॉझिटिव्हली होतं. म्हणजे मी माझ्या माइंडमध्ये ठेवलेलं की नाही, मे ते जून मी माझ्या बॉडीसाठी दिलेलं आहे, ते ह्यामध्ये हे व्हायलाच पाहिजे. त्याप्रमाणे मी स्वतः म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि पूर्णपणे हार्डवर्क केलं, जे आई होण्याचं स्वप्न होतं ते पूर्ण केलं. काय ठेवलंय मुलीचं नाव? मी माझ्या मुलीचं नाव स्वामिका ठेवलंय, कारण की ही एक प्रकारे स्वामींची, माझ्या स्वामी समर्थांची कृपाच आहे की मला हा मिळालेला आशीर्वाद आहे स्वामींचा. तुझ्या आवाजात आणि तुझ्या फेस वरून सगळं कळतंय किती महत्वाचं आहे. आतुरतेने तू ह्या क्षणाची वाट बघत होती आणि तो क्षण तुझ्या आयुष्यात आला. खूप छान गप्पा झाल्या. आता आपण तुझ्या कुटुंबाची ओळख करून घेऊया. मी का कोण कोण असं कुटुंबामध्ये आणि आज तुझ्यासोबत कोण कोण आहे? माझ्या कुटुंबामध्ये माझे मिस्टर प्रफुल्ल, माझी मुलगी 4 महिन्याची स्वामिका, माझ्या सासूबाई आणि हे माझे सासरे. नमस्कार. मी तुम्हाला विचारेन, काय सांगाल म्हणजे छोटस गोकुळ आता घरात नांदतंय, गोड अशी स्वामिका आहे, कसं वाटतंय? कारण आजीचं आणि नातीचं खूप छान वाटतं. आई आल्यापासून सगळं विसरून गेली आणि तिच्यामध्येच पूर्णपणे गुंतलेले असतात. काय सांगाल सुनेबद्दल? आज पदार्थ छान करते, छान छान पदार्थ बनवते. किती वर्ष झाली ग तुमच्या लग्नाला? 6 वर्ष. 6 वर्ष. म्हणजे तुमच्या दोघींचं सुद्धा 6 वर्षाचं सासू सुनेचं नातं असेल. कशी आहे सून? छान छान पदार्थ बनवून देत असते. काका काय सांगाल सुनेबद्दल? सून कशी आहे? सून एकदम व्यवस्थित आहे आणि जे रत्न आमच्या घरी आलं, कन्या रत्न, येस, हे त्यामुळे आम्हाला इतका आनंद आहे की आम्ही आता म्हातारपण झालं पण आम्ही ईश्वराकडे म्हणतो लहानपण देगा देवा, ते तिच्या ह्याने आम्ही आता बघा ती पण हळूच ओ करते आणि तुमच्याकडे बघते. खरीच गोष्ट आहे, तिच्या ह्याने आम्ही आज उभी आहोत. आणि ती पूर्णपणे म्हणजे दिवस तुमच्या दोघांचं रुटीन तिच्यामध्येच जात असेल ना, स्वामिकाच्या मागे मागे पळणार. एका गप्पा मस्त मारलेल्या आहेत आपण. तर चल सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. आजच्या पदार्थाचं नाव आहे विथ व्हेजिटेबल हेल्दी मोमोज. वाव, म्हणजे एकदम हेल्दी मोमोज आपण शिकणार आहोत. तर चला मंडळी, वळूया आपण आपल्या आजच्या पदार्थाचं साहित्याकडे. काय काय साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी? आपल्याला कांदा लागणार आहे. किती कांदे घेतले? आणि मी 2 कांदे घेतले. 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. शिमला मिरची 2 घेतली आहे आणि गाजर घेतलेले आहेत 2. सगळं सामान सगळं समप्रमाणात घ्यायचं आहे. ओके, म्हणजे ह्या तू व्हेजिटेबल्स वापरले सगळे समप्रमाणामध्ये घेतले. आणि इन केस आपण हवं तर हवे ते व्हेजिटेबल्स अजून ऍड करू शकतात तुमच्या याच्याप्रमाणे. आणि मी पनीर ऍड केलेले आहे कारण की ही हेल्दी न्यूट्रिशनल डिश आहे. सो मी प्रोटीन म्हणजे कसं आपल्याला न्यूट्रिशनल पर्पज मी ही डिश करते की जेणेकरून आपल्याला कार्ब्स भेटतील, प्रोटीन्स भेटतील आणि फॅट्स भेटतील आणि व्हेजिटेबल्स. गार्निशिंग साठी कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, थोडस स्पायसी येण्यासाठी 2 मिरच्या. हो 2. हे मी हा लाल तिखट मसाला घेतलेला आहे. हा आमचा मालवणी मसाला आहे स्पेशल. ही हळद, ही आमचूर पावडर, जिरा आणि चवीसाठी मीठ. ओके. आणि इथे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. सो कणिक मळताना मी थोडस क्रिस्पीनेस येण्यासाठी मोमोज साठी मी हे थोडासा रवा घेतो. आणि तेल
तेल. मेघा, मी तुला विचारेन की तू गव्हाचं पीठ हे रेडीमेड वापरलेलं आहे प्रथाचं, तर काय सांगशील, कसा अनुभव आहे तुझा? प्रथाचं पीठ हे मी रेडीमेड वापरते, कारण काय आता मी वर्किंग वुमन नाहीये, पण मी आता हे मदर आहेच. 4 मंथची मला छोटी बेबी आहे, सो मला कुठे बाहेर जाता येत नाही. बरोबर. सो म्हणून मी प्रथाचं होम डिलिव्हरी मागवते की त्याची डिलिव्हरी पटकन मिळते. आणि ह्याचं जे आहे पीठ ते खूपच असं एकदम फाईन आहे एकदम, आणि कलर पण त्याचा असं एकदम व्हाईट नाहीये जसं आपण जात्यावर दळतो. म्हणजे जे त्यांनी सांगितलं की जात्यावर दळलं जातं पीठ, त्याप्रमाणेच ते एकदम असं दिसायला बेस्ट क्वालिटी सुद्धा वाटते. Best जसं तू quality. म्हणाले की खरंच बिंग अ मदर आपल्याला ना प्रॉब्लेम येतो की बाहेर जाणं होत नाही जेव्हा मुलं खूपच लहान असतात, आणि त्यावेळेला जर का आपल्याला असं होम डिलिव्हरी मिळत असेल तर ते खूप बेस्ट आहे. तर मंडळी, साहित्य आपलं सगळं बघून झालेलं आहे. आपण आता बघूया आपल्या कृतीकडे. मेघा, सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या पदार्थाच्या कृतीला. सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय? सर्वप्रथम आपल्याला व्हीट हेल्दी व्हेजिटेबल मोमोज बनवण्यासाठी आपल्याला बॅटर क्रिएट करायचं ओके, म्हणजे आपण आधी बॅटर बनवणार आहोत. हो. काय करणार आपण ह्याच्यासाठी? हे बॅटर बनवताना पहिला आपण गव्हाचं पीठ जे प्रथाचं आहे ते मी घेते आहे. ओके, हा खूप छान आहे. म्हणजे जर का आपल्याला डब्याला पोळी भाजी हो. द्यायचा कंटाळा लहान आला असेल तर मुलांना आपण ते मोमोज आजकाल खूप आवडतात चायनीज, पण ते चायनीज खाणे थोडं शरीराला हार्मफुल असतात. सो आपण गव्हाचं पीठ घेतोय, त्याच्यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकतोय, थोडासा लाल मसाला, थोडासा मालवणी मसाला. मालवणी म्हटलं की मालवणी मसाला हो. आलाच. आणि कलर येण्यासाठी थोडेसे पिंच ऑफ हळद. आणि मी इथे हा ओवा घेतलेला आहे. ओवा ह्याच्यासाठी की आपल्याला डायजेस्ट चांगलं होतं, ज्यासाठी आपण जे करतो तसंच. हो, आणि मोमोजला थोडा क्रंचीनेस येण्यासाठी आपण हा रवा थोडा टाकतोय. आपलं कणिक आता हे छान असं मळून झालेलं आहे, खूप सॉफ्ट पण झालेलं आहे, तुम्ही आता बघायलाच. आता हे आपण 10 मिनिटं रेस्ट साठी ठेवणार आहोत. आपल्याला मोमोज साठी लागणारं बॅटर आपल्या इथे तयार झालेलं आहे. आणि आता आपण वळणार आहोत स्टफिंग कडे. आता आपण स्टफिंग साठी आय थिंक कढई आणि छान तेल तापलेलं आहे. मेघा, एकदम झटपट आपलं तयार झालंय. म्हणजे इथे स्टफिंग सुद्धा विदिन अ मिनिट मी म्हणू शकते आपलं तयार झालेलं आहे, आणि कणिक सुद्धा मळून झालेली आहे. तर आता आपल्याला पुढे काय करायचंय? पुढे आता आपल्याला हे कणिक जे मळलेले आहे त्याची आपल्याला पाटी तयार करून घ्यायची. आणि माझ्या मते आपल्याला आकार जसा हवा असेल मोमोजला आपण तसा देऊ शकतो. म्हणजे आपण मोदकाला सारण भरतो त्या पद्धतीनेच आपण हे करून आता आपण ह्याच्यामध्ये सारण जे स्टफिंग आहे ते आपण भरून घेतो. एकदा छान तेल सुद्धा तापलंय. आता आपण काय करणार आहोत? शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आपण डीप फ्राय करू शकतो की नाही करायचं असं तुमच्यावर आहे, तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. पण डीप फ्राय केल्यामुळे ऑइल जास्त ऍब्झॉर्ब होतं, बरोबर. आपण त्याच्यापेक्षा शॅलो फ्राय करूया. मंडळी, अशा पद्धतीने झटपट आणि क्रिस्पी असे आपले हे मोमोज तयार झालेले आहेत. आणि खरंच असं वरतून काय म्हणजे हे सारण आणि हे सगळं बघून असं यम्मी आणि टेस्टिंग वाटतंय मला. तर मी तर टेस्ट करणार आहे, आणि बाहेर कुटुंब सुद्धा थांबलंय, त्यांना सुद्धा आपण टेस्टिंग साठी बोलूया आणि हे छान हेल्दी असे मोमोज आपण टेस्ट करूया. तर छान आपले हेल्दी असे मोमोज तयार झालेले आहेत. स्वामिका, मी तुला सांगू शकत नाही, काका काकू तुम्ही सुद्धा टेस्ट करायचे आणि सांगायचे कसे झाले, त्यात सुनबाईने कसं बनवलंय पदार्थ. मी तर टेस्ट करतेच, तुम्ही पण घ्या. मेघा, पहिले तर खूप खूप थँक्यू, कारण तू कमी वेळामध्ये आणि इतकी झटपट रेसिपी आम्हाला शिकवली, आणि ते सुद्धा या छोट्याशा गोड स्वामिकाला सांभाळून. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि प्रथाकडून तुला एक छोटीशी आठवण, स्वामिकाच्या मम्मीला छोटी दे. आपल्याला गिफ्ट मिळालं. थँक्यू बोल. थँक्यू.
तर मंडळी याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. तसंच घरचं शेफ या सिरीज मध्ये जर का तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. माइट बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल. तसेच नवनवीन भाग आणि रेसिपीज आम्ही घेत येत राहू. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद.